भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म 3 ब्राह्मण ग्रंथ। वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ या नावाने ओळखले जातात। दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते। वस्तुतः ब्राह्मण हा वेदांचाच एक भाग होय। दोन्ही ग्रंथ सोबतच असतात, त्यांना श्रुती या नावाने संबोधिले जाते। ब्राह्मणी तत्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहे। पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र नसून ते अपौरुषीय आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे। त्यांच्या एकाही शब्दावर प्रश्नचिन्ह लागू शकत नाही। ब्राह्मणी तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते। वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीचीही त्यांची एक कल्पना होती।